काय कसं वाटतंय मग? काय असा का बघतोयस माझ्याकडे? बघत राहावं असं वाटतंय तुला. खुश दिसतेस. हो, खूप खुश आहे मी, खूप खुश. ऐकणार नाहीस माझं? राज, राज म्हणणार आहे प्लीज. लग जा गले फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. राज, राज, थाटामाटात नाही, पण निदान आपण लग्न करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. राज, तुला माहिती आहे मी खूप लकी आहे, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुला माझी मैत्रीण निकिता माहिती आहे ना? तिची पण आपल्यासारखीच केस होती, पण तिच्या बॉयफ्रेंडने तिला डिच केलं आणि तिला अबॉर्ट करावं लागलं. बट आय नो तू तसा नाहीयेस. तू मला कायम साथ देशील मला माहिती आहे. माझा विश्वासघात कधी करणार नाहीस ना राज? मी तुझा विश्वासघात केला तर खून करी ना? तू जर माझा विश्वासघात केलास तर मी तुझा जीव घेईन. घाबरलास ना तू? आय वॉज जस्ट किडिंग राज. काय रे?
हां बोल. अरे तू आहेस कुठे? कधीपासून तुला फोन ट्राय करते. अगं पण काय झालं? हे बघ, तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब घरी परत ये. काय झालं नीट सांग ना. अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय राज. ओके येतोय. उशीर होईल पण येतोय. ओके, कम सून, बाय. दादा, काय रे, एवढ्या रात्री इथे काय करतोयस? काही टेन्शन आहे का? नाही ग, सहजच बसलो होतो विचार करत. अरे नवीन लग्न झालंय तुमचं, अशा वेळी तू आत असला पाहिजे. बाहेर काय करतोयस? आणि तसंही उद्या गोव्याला जायची तयारी करायची आहे ना. चल उठ, वाजल्यात बघ किती. चल, गुड नाईट, बाय. गुड नाईट. वैदही आपलं लग्न झालंय. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे. मला थोडा वेळ हवाय. त्याला मी पाहिलं आणि ब्रेकअपच करून टाकलाय आता. व्हॉट? हो, तू असा कसा वागला तुझ्या बरोबर? मी कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की तो माझ्याशी असा वागेल. हे बघ, तू शांत हो. ही डझंट डिझर्व यू. पण माझं प्रेम होतं त्याच्यावर अमेय. तू शांत हो. हे बघ, तू घाबरू नकोस. तू शांत हो प्लीज. प्लीज, यू हॅव टू मूव्ह ऑन. वैदई, वैदई ऐक. वैदई, हे बघ, ती फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिचं ब्रेकअप झालं आणि मी तिला समजवत होतो, अजून काही नाही. अच्छा, मग 2 दिवसाआधी तू तिच्याबरोबर बँडस्टँडला काय करत होतास? अगं असं काय करतेस? आम्ही एकाच प्रोजेक्टमध्ये काम करतोय आणि कॉलेज प्रोजेक्टसाठी आम्ही एकत्र होतो, बस. तू अजून किती खोटं बोलणार आहेस? मी तुला खोटं का बोलू? मला याआधी खूप लोकांनी सांगितलेलं तुझ्याबद्दल, पण मी कधीच विश्वास ठेवला नव्हता. एक्झॅक्टली, तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. दुसरे काय बोलतात ना त्याच्यावर तू विश्वास ठेवतेस. मला यापुढे तुझ्याकडून काही एक ऐकायचं नाहीये. मला ब्रेकअप हवंय. तुला ब्रेकअप हवंय ना? मग जा ना.
काय झालं? हे बघ, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. वैदेहीला आधीच आपल्यावर डाऊट होता आणि काल तुला समजवताना हक केलेलं पाहिलं. जाम वाटच लागली. ओ माय गॉड. म्हणून तू तिथून अचानक निघून गेलास? मग आता काय? काल ती म्हणत होती मला ब्रेकअप हवाय आणि रागाच्या भरात मी तिला बोललो चल करूया ब्रेकअप. अगं पण तसं नाही आहे. आय रिअली लव्ह हर. आता माझा फोन पण घेत नाहीये. हे तू काम कर ना, तू तिच्याशी बोल. मी तिच्याशी बोलू? वेळ लागलाय का? अरे तुला माहिती आहे अमेय, ती ऑलरेडी माझ्यावर खार खाते. तुला वाटतं ती माझं ऐकून घेईल? अमेय, तू एक काम कर, तू थोडे दिवस थांब, तिचा राग शांत होऊ दे, मग तिच्याशी बोलायला जा, मग तिची समजूत घाल. टेन्शन नको घेऊस, सगळं नीट होईल. ती नक्की ऐकेल. ऐक ना मी काय बोलतोय ते. वैदेही तू माझं ऐक ना. वैदेही आपला एवढा छोटा इश्यू होता, तू एवढा मोठा का करतेस? वैदेही तू ऐक ना. वैदेही तू ऐकून तरी घे. वैदेही एवढा छोटा इश्यू होता, तू याचा मोठा इश्यू का बनवतेस? मी तुला लास्ट टाइम सांगते, मला तुझ्यासारख्या मुलाबरोबर रिलेशनशिप ठेवण्यात काही एक इंटरेस्ट नाही. वैदेही प्लीज माझं ऐकून घे मी काय बोलतोय. हे बघ, तुला पाहिजे ना तर मी तिच्याशी मैत्री तोडतो. प्लीज पण तू अशी वागू नकोस. प्लीज, मी तुझे हात जोडतो. वैदेही मी असं काय करू की तुझा माझ्या प्रेमावर विश्वास बसेल? तू माझ्यासाठी काही करू नकोस. जे काय करायचं ना ते फक्त तू स्वतःसाठी कर. आयुष्यात चांगला सेटल हो आणि हे माझ्या मागे मागे फिरणं बंद कर. वैदेही पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये. वैदेही प्लीज. गुड बाय. ऑल द बेस्ट. रुचिता, काय म्हणतेस? हाय अमेय, कशी आहेस? कसा आहेस? तू कशी आहेस? मी पण मस्त. बोल. बाय द वे, मला तुला एक गुड न्यूज द्यायची होती. एक मिनिट, लेट मी गेस. तुझा आणि वैदेहीचा पॅचअप झाला राईट? नाही, ते आत्ता तरी होणं थोडं शक्य नाही आता, पण लग्न केलं तर तिच्याशीच. हो बाबा हो, माहिती आहे मला हे सगळं. आणि मीही देवाकडे हीच प्रार्थना करीन की तुझं आणि वैदेहीचं लवकरात लवकर पॅचअप व्हावं. हे सगळं सोड, गुड न्यूज तर सांग. येस, मी WITCM मध्ये नोकरीला लागलो इन HR. व्हॉट? WITCM? हो. HR? हो. ग्रेट यार. नुसतं बोलून चालणार नाही हा, पार्टी पाहिजे मला. ऑफकोर्स, फर्स्टला मी जॉईन करतोय आणि मग पगार झाला की पार्टी. आय प्रॉमिस. पण आता मला जाऊ दे, आता जरा लेट होतंय. ओके. ऑलराईट, लवकरच भेटूया. टेक केअर. Bye. सी यू. बाय. हाय. हाय. वैदेही. हाय. हाय. कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक. मग येऊ मी? हां. मला तुला एक विचारायचं होतं. हां बोल ना. अमेय भेटला होता, विचारत होता तुझ्याबद्दल. वैदेही आजही तो तुझी वाट बघतोय. अगं अजून किती दिवस असं वागणार आहेस तू? रुचिता, तू आमच्यामध्ये न पडलेलं बरं. ओके, येते मी. अगं वैदेही. हॅलो. हो रुचिता. अरे कुठे आहेस अमेय तू? वळ पाठी. अरे कार मध्ये. कुठे? कार मध्ये? मागे वळ ना. हॅलो. हाय रुचिता, कशी आहेस? कसा आहेस? मजेत. मी मजेत. होतास कुठे एवढे दिवस? किती दिवसांनी भेटतो आपण माहितीये तुला? दिवस काय वर्षांनी भेटतोय आपण. नो कॉल, नो कॉन्टॅक्ट. हां. हो, आयुष्यात एवढा बिझी होतो की स्वतःसाठी वेळ मिळाला नाही. मी बरं आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत. ए तू घरी चल. नाही नको. रुचिता, तुला वैदेही भेटली का? म्हणजे दिसली का कुठे? म्हणजे घोडा अजूनही तिथे चढलाय तर. अमेय, इतका छान सेटल झालायस,
एक सांगू, तू दुसरी चांगली मुलगी शोध, नक्की भेटेल तुला कोणीतरी. तुला माहिती ना मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. पण तिला त्याची कदर आहे का रे? असू दे. हे बघ आता सगळं सेट झालंय. तूच सांग ना मी काय करू ते. जर ती अशी ऐकणार नसेल ना, तर आपल्याकडे एकच पर्याय आहे. तू तू तुझी ही सगळी स्टोरी आहे ना तिच्या बाबांना जाऊन सांग. आय थिंक ते नक्की तुला हेल्प करतील. घेतलं सगळं? हो, सगळं राहिले घेतलंय. ना बघ, नाही नाही तर परत काय सगळं विचारशील. घेतलंय. ते सुट्टे पैसे घेत. हे घ्या. थँक्यू. इट्स ओके. काय हवंय मॅडम तुम्हाला? हे वैदेही. हाय वैदेही. हाय. मयूर, ही वैदेही आमच्या समोरच्या कॉलनीत राहते. ओके ओके. आणि वैदेही हा मयूर, हाय. माझा होणारा नवरा. ओ हाय. हॅलो. नाईस टू या मीट यू. सेम इयर. इन्व्हिटेशन द्यायला मी घरी येईनच. नक्की आहे बरं का? नक्की ये लग्नाला. येस. हो. चला निघूया आपण. हो. चल येतो बाय. हॅलो. हे हवं होतं. हां, एक सेकंड. काका तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आयुष्यात पुन्हा कधीही मी वैदेहीला हर्ट होऊ देणार नाही. बाबा हे घ्या ज्यूस. बाबा ज्यूस. थांब जरा. हं? बस. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. अर्थात तुला वेळ असेल तर. वेळ म्हणजे? बोला ना, काय झालं? कसा काय गेला तुझा आजचा दिवस? ऑफिस वगैरे मस्त? पण तुम्ही असं कशाला विचारताय? म्हणजे तुम्हाला काही बोलायचं आहे का? मी आज संध्याकाळी तुला एका मुलाबरोबर फिरताना बघितलं. तुला वाटत असेल तर सांग मला, कोण आहे तो, काय करतो, नाव काय त्याचं? कुठे पाहिलं तुम्ही मला? हां, MG रोडवर. MG रोडवर. किती वाजता? 5, 5:15, 5:30च्या सुमारास. हो, हं, 5:30. हं. बाबा मी ऑफिसमधून 6 वाजता सुटते. आणि नेमकं कोणाला पाहिलं होतं तुम्ही? तसे माझं कोणी बॉयफ्रेंड वगैरे कोणी नाही आहे. नक्की नाही ना? नाही. पण तुम्ही का असं विचारताय? अमेय येऊन भेटला मला. तू ओळखतेस ना त्याला? किती वर्ष ओळखतेस त्याला? 5 वर्ष, 7 महिने, 14 दिवस. बाबा चांगला आहे मुलगा. छान बोलला माझ्याशी. डिसेंट आहे, वेल सेटल्ड आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. तुझे इतर अनेक मित्र आहेत, त्यातले कोणी थांबले तुझ्यासाठी कधी? शिवाय त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे. त्याने ते सिद्ध केलंय. तेव्हा मला वाटतं तुला जर लग्न करायचं असेल तर तू त्याच्याशी करावंस. अर्थात निर्णय तुझा आहे. आणि वैदू, यापुढे या विषयावरती तेव्हाच चर्चा होईल जेव्हा तू तुझा निर्णय फायनल करशील. बाबा महत्वाचं काम आहे, मला जावंच लागेल. जा जा, ती मुसीबत यायच्या आत जा आणि लवकर परत ये. असा गेलो आणि असा आलो. अरे अभय, अरे बाबा कुठे चाललास तू? काय चाललंय तुझं? आई ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे, मी तासाभरात आलो. अरे काय मूर्खपणा आहे हा.
काय झालं? ती उशीर केलास. ऑफिसमधला मित्र लेट आला म्हणून मला जरा वेट करावं लागलं. आता आई म्हणते जाऊ नका. का? काय झालं? काहीही झालेलं नाहीये. मी एकदा बोलले ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं बस. अगं पण का? हे बघ अमय, आज अमावस्या आहे. तुला काही कळतंय का रे? आता संध्याकाळ झालीये. रात्रीचा प्रवास करायचा नाही. अरे काय बोलते मी? बाबांकडे बघू नकोस, माझ्याशी बोल. आई, एकतर 4 दिवसाची सुट्टी मिळाली आणि हे अमावस्या बिमावस्या काही नसतं, कळलं? मी तयार होऊन येतो, तू रेडी राहा. अरे अमय, अरे ऐक ना माझं. अहो तुम्ही तरी या. अरे काय चाललंय काय तुमचं? अहो बाहेर पाऊस पडतोय आणि कुठे पाठवताय या पोराला? ए वैदेही, अगं माझं ऐक ना माझं. हा पोरगा ना माझं काय ऐकूनच घेणार नाहीये. वाव, किती छान पाऊस पडतोय. जाताना तुम्ही दोघं सावकाश जा आणि तिथून माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. अहो तुम्हाला सांगून कसं कळत नाहीये? काहीतरी समजावा तुमच्या मुलाला. अहो पाऊस केवढा पडतोय, संध्याकाळ झाली आहे आणि या पावसाला नेमका या वर्षी लवकर यायचं होतं. आई प्लीज, आता बोला काहीतरी. काय बोलू? मी कधी बोलतो का? मग आता बोला. रोज असंच होतं. हे बघा, सगळ्या आहे ना त्यांची मुलं लहानच असतात. तुम्हाला जरी तो मोठा असला ना तरी माझ्यासाठी तो लहानच आहे. आणि अगं हे वैदेही, अगं तू तरी काहीतरी समजाव याला. हा पोरगा माझं काही ऐकतच नाहीये. अरे बाबा, तू माझं काही ऐकायचं नाही तसं ठरवलेस का रे? एकदा पुन्हा विचार कर ना. तुम्ही उद्या सकाळी जा ना. आई तुझं झालं? आई बाबा, वैदे ये. हा, सुखाचे राहा. हा, आणि हे बघ अमय, रात्री पित्रीचं इकडे तिकडे फिरू नकोस. हा, सगळा प्रवास सकाळी करा. आणि हे बघ, हॅपी जर्नी. डावीकडून उजवीकडे मांजर गेला तर फार पुढे नेऊ नकोस रे गाडी. थांबव अमय. आणि तिकडे पोहोचलात की मला फोन कर. हा अमय. हा 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 हा. बाय. का जातोय हा मुलगा रात्रीचा? ऐकतोय कुठे माझं? आईचा स्वभावच असा आहे. कधी कोणी बाहेर गेलं का ती मुहूर्त बघत असते. तुला माहिती आहे, आपल्याला वाटतं की ती रागवतीये पण ती ॲक्च्युली सगळ्यांची काळजी करते म्हणून बोलते. हळूहळू तुला पण सवय होईल. डॅम, मी माझा फोन चार्जर विसरलो. घेतलाय मी, बॅगेत ठेवला. थँक्स. वैदेही, खरंच थँक्स. इट्स ओके. थँक्स माझ्या आयुष्यात परत आल्याबद्दल. वैदेही, आपलं लग्न झालंय. आपण आता नव्याने आयुष्य सुरू करणार आहोत. आता गाडीला काय झालं? पाण्याची बॉटल दे. अमय, गाडीपासून सिगरेट लांब ठेव.
काय झालं? ठीक आहे ना? वैदेही, तू काय ठरवलंयस का माझ्याशी बोलणार नाहीस? वैदेही, मी तुझ्याशी बोलतो. तू अजूनही माझ्याशी बोलणार नाहीस का? वैदेही, अरे काय होतं? पाण्याची बॉटल आहे. अमया, सिगरेट लांब ओढीन. थांब जरा, गाडी गरम झाली असेल. अमया, हां, अजून किती वेळ लागेल? 2 मिनिट. अगं, आत्ता थोड्या वेळपूर्वी गोवा 350 होतं ना? माझं लक्ष नव्हतं. असं कसं परत गोवा 350 आहे? वाह, माझं फेवरेट सॉन्ग. तुला आठवतंय वहिनी माझं फेवरेट सॉन्ग? काय झालं? आता गाडीला काय झालं? तू आताच थांब, मी बघतो.
पाण्याची बाटली दे ना. शेवटची होती, संपली. माझ्या सिगरेटचं पाकिट होतं इथे. तू मगापासून खूप सिगरेट प्यायलास, मी फेकून दिली. वैद ही स्लो डाऊन स्लो डाऊन. भाई सुन ना, तुझ्या आई. अमर, वैदेही तू कशाला बाहेर आलीस? आत बस. वैदेही प्लीज आत बस. गाडी कशी सुरू झाली? माहित ना मला. ते काय होतं, मी काहीच करत नाहीये. मला खूप भीती वाटते. तू घाबरू नकोस. काय होतं? तरी परत गोवा 350 किलोमीटर. मला काय चाललं, मला खूप भीती वाटते रे. मला स्वतःला काही कळत नाही. वैदे जस्ट रिलॅक्स. मला काहीच कळत नाही. वैदे घाबरू नकोस. अरे देवा, मी गाडी थांबवलीच नाही. काय करणार आपण? शांत हो वैदे, घाबरू नकोस, काही होणार नाही. अमे नको ना जाऊस बाहेर प्लीज. अमे मला भीती वाटते खूप. थांब, गाडीच्या आतच बसून राहा. अमे नको ना जाऊस प्लीज. वैदेही गाडी बाहेर उतरू नकोस. अमे प्लीज नको जाऊस. वैदेही मी तुला सांगतोय ना, गाडी बाहेर निघू नकोस. प्लीज बाहेर नको जाऊस. वैदेही शांत हो. वैदेही मी सोड तिला. कोण आहेस तू? सोड माझ्या वैदेहीला.
वैदेहीला. वैदेही सोड दिला. सोड म्हणजे वैदेहीला. कोण आहेस तू? वैदेही कोण आहेस तू? आणि असं का करतेस? आम्ही तुझं काही वाईट केलेलं नाहीये. प्लीज माझ्या वैदेहीला सोड. सोड ना माझ्या वैदेहीला. गाडी नंबर 2541. काय 2541. हे बघ मला काही कळत नाहीये. माझ्या वैदेहीला काही करू नकोस प्लीज. वैदेही तुला काही होणार नाही. मी आहे. गाडी नंबर 2541. गोव्याच्या दिशेनं ती गाडी गेलीये. त्या गाडीतल्या माणसाला इथे घेऊन ये. नाही मी माझ्या वैदेहीला सोडून कुठेही जाणार नाहीये. तुला त्या माणसाला इथे घेऊन यावं लागेल. वैदेही तू घाबरू नकोस. मी नाही जाणार. पहाट व्हायच्या आत त्या माणसाला इथे घेऊन ये. नाही मी माझ्या वैदेहीला सोडून कुठेही जाणार नाही. तुला हे करावं लागेल. नाही नाही जाणार. नाही जाणार. नाही नाही जाणार. नाही नाही. मागे बघ. त्या माणसाला इथे घेऊन ये. प्लीज मी जातो. तुझी बायको तुला जिवंत हवी असेल तर त्या माणसाला इथे घेऊन ये. तुला काही नाही होणार. घाबरू नकोस. तुला तिला काही होणार नाही. तिला काही होणार नाही. काही नाही होऊ देणार. जातो. वैदेही तुला काही होणार नाही. मी आलो.
सॉरी काय सॉरी झालं? काही नाही. कम ऑन गेट अप गेट अप गेट अप. सॉरी सॉरी. कम ऑन. हे राज, काय रे? काय काय झालं राज? तुझं लक्ष नाही या रिहर्सलमध्ये आणि असं मधनंच का सोडून आलास? काय झालंय? काय ह्याने प्रॉब्लेम? काही नाही ग, सहजच. सहजच वाटत नाहीये. अच्छा, आणि तू मगाशी मला काहीतरी सांगणार पण होतास, तेही सांगितलं नाहीस. काय झालंय? काय मनू, हां? आय एम सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? तू प्लीज दुसरा डान्स टीचर शोध ना. का? मी नाही आता तुला शिकवू शकत. अरे पण का? काय झालंय? नो आय मीन, माझं काही चुकतंय का? मी नाही नीट करत आहे का रिहर्सल? बोल. 15 लाखाची कॅश मॅनेज झाली. बोल ना. डॅडनी माझ्यासाठी काही ज्वेलरी केली होती, त्यातनं बघते काही मॅनेज होतंय का. हां, थँक्यू स्वीट हार्ट. लव यू सो मच. लव यू टू. काय कसं वाटतंय मग? काय असा का बघतोयस माझ्याकडे? बघत राहावं असं वाटतंय तुला. खुश दिसतेस. हो, खूप खुश आहे मी, खूप खुश. ऐकणार नाहीस माझं? राज, राज म्हणणार आहे प्लीज. लग जा गले फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. राज, थाटामाटात नाही, पण निदान आपण लग्न करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. राज, तुला माहिती आहे मी खूप लकी आहे, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुला माझी मैत्रीण निकिता माहिती आहे ना? तिची पण आपल्यासारखीच केस होती, पण तिच्या बॉयफ्रेंडने तिला डिच केलं आणि तिला अबॉर्ट करावं लागलं. बट आय नो तू तसा नाहीयेस. तू मला कायम साथ देशील मला माहिती आहे.
माझा विश्वासघात कधी करणार नाहीस ना राज? मी तुझा विश्वासघात केला तर खून करी ना. तू जर माझा विश्वासघात केलास तर मी तुझा जीव घेईन. घाबरलास ना तू? आय वॉज जस्ट किडिंग राज. काय रे? वैदेहीची रक्षा कर. इथे तर इतकी लोक आहेत, कोणाची गाडी असू शकेल? हा बाळा. अरे मी तुझी वाट बघतेय. अरे येतोय, तुझ्याकडेच येतोय. अजून किती वाट पाहू? लवकर ये ना. स्वीटी बस पोहोचतोय. जानू, आय मिस यू. मिस यू टू. आय लव्ह यू. मी वाट बघते. टेन्शन नको घेऊ, बस पोहोचलोच. नाही, टेन्शन नाही घेते, पण मी इथे एकटीच आहे ना. बाय. बाय जानू. गपचूप गाडी फिरव. कोण आहेस तू? जास्त विचारू नकोस, गाडी फिरव. तू मला सांग काय हवंय. गाडी फिरव. ए चाकू लांब ठेव, लागेल मला.
तुला पैसे हवे तर माझ्या गाडीत बॅग. मला पैसे नको आहेत. तू मला सांग तुला काय पाहिजे, मी तुला पैसे देतो. मला सोड. पैसे नको आहेत. गाडी फिरव. तुला सांगितलं ना एकदा. साईडला गाडी लाव. लाव गाडी साईडला लावतोस की कापू तुझा गळा? गाडीत पैसे आहेत. नको आहेत तुझे पैसे. गाडी फिरव. मला सुरा दाखवतोस? तुला दाखवतो आता. थांब. हे घे. सांगतो तुला कोण आहे मी. वैदेही, वैदेही, दरवाजा उघड. दरवाजा उघड.
तू येणार? खूप प्रेम करतोस ना रे माझ्यावरती? हा, एक क्षण माझ्यापासून दूर राहू शकत नाही ना तू? मग मला असं एकटीला सोडून का केलास? बोल ना राज. वैदेही, राजू लव मी ना राज. राज बोल ना राज. राज राजू लव मी ना राज. आपलं लग्न होणार होतं. आपल्या बाळाला जन्म द्यायचा होता ना आपल्याला. मग असं अचानक कसं झालं सगळं? राज, राज तू वाईट नाहीयेस. राज, राज तू वाईट नाहीयेस. तू खूप चांगला आहेस. खूप चांगला आहेस तू. राज, तू मला मिठीने मारला राज. राज, राज मला मिठी मार ना राज. राज मला कुशीत घे ना राज. वैदेही, आपलं एकमेकांवरचं प्रेम आठवतं तुला? आपण म्हणायचो जिएंगे मरेंगे साथ साथ म्हणायचो, आठवतं? हे तुला कसं लागलं? कोणी मारलं माझ्या राजला? कोणी मारलं? ह्यानी मारलं? ह्यानी मारलं? तुझी हिम्मत कशी झाली ह्याला हात लावायची? तू घाबरू नको राज. मी आहे ना तुझ्या बरोबर. तू घाबरू नको. तो वेडा आहे वेडा. पण तू तर खूप शाणा आहेस ना. खूप शाणा माझा राज. माझ्यावरती खूप प्रेम करणारा, माझा विश्वासघात करणारा. मी किती लकी समजायचं माहिती स्वतःला की मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मिळाला. घरदार सगळं सोडून आले ना. हो ना? हा, कारण आपण लग्न करणार होतो. आपल्या मुलाला जन्म द्यायचा होता ना. मग तू तर का नाही होऊन दिलास? हा राज, का नाही होऊन दिलास तू? का नाही होऊन दिलास? का नाही होऊन दिलास तू? सांग मला. माझा आणि माझ्या मुलाचा खून केलास तू? का केलास असं माझ्या बरोबर? तिचा अंग सोड. वैदे तू वैदे नको. माझ्या बायकोचं अंग सोड. वैदे स्टॉप इट. वैदे
प्लीज सोड तिला. वैदे 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 तू वैदे तू हे काय करतेस? वैदे वैदे प्लीज तू तू प्लीज सोड तिला. तिने तुझं काही वाईट केलेलं नाहीये, तिला सोड. वैदे प्लीज तू चाकू फेक आणि वैदे माझं वैदे मी काय बोलतो ते हे बघ, तुझ्या मनासारखं मी करून दिलं, मी त्याला आणून दिलंय. माझ्या बायकोला सोड. सोड माझ्या वैदेला, तिचा अंग सोड. वैदे प्लीज शुद्धीत ये. वैदे प्लीज वैदे प्लीज वैदे प्लीज थांब. वैदे प्लीज थांब. वैदे थांब. वैदे प्लीज. वैदे माझा ऐक. वैदे प्लीज स्टॉप. वैदे स्टॉप. वैदे स्टॉप. वैदे स्टॉप. तू ठीक है? तुला नाही समजू शकले.